नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर। आज आहे रविवार आणि आपण दर रविवारी तलाठी भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्नांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आज मी घेऊन आलो आहे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण विषयावरील 101 सराव प्रश्न। प्रश्न सोपे पण महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। प्रश्न क्रमांक 1, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे? 1 कॅनडा, 2 युनायटेड किंगडम, 3 ऑस्ट्रेलिया, 4 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। प्रश्न क्रमांक 2, भारतातील उंच धबधबापैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदीवर बनलेला आहे? 1 तुंगा नदी, 2 शरावती नदी, 3 मांडवी नदी, 4 कावेरी नदी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शरावती नदी। खालीलपैकी कोणते घटक प्रजाती महाविलुप्त होण्याचे कारण असू शकतात? 1 लोकसंख्या वाढ, 2 औद्योगिकीकरण, 3 जमिनीच्या वापराच्या स्वरूपातील बदल, 4 वरीलपैकी सर्व। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणत्या जमातीच्या बऱ्याच पिढ्यांनी काळवीट संरक्षित केले आहे? 1 शिलास, 2 बिश्नोई, 3 गुज्जर, 4 टिहरी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिश्नोई। प्रश्न क्रमांक 5, मासे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी टिंबटिंबची उदाहरणे आहेत? 1 अपृष्ठवंशीय प्राणी, 2 पृष्ठवंशीय प्राणी, 3 सस्तनी प्राणी, 4 सील। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपृष्ठवंशीय प्राणी। प्रश्न क्रमांक 6, भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा टिंबटिंबचा भाग होता? 1 पश्चिम बंगाल, 2 आसाम, 3 त्रिपुरा, 4 मेघालय। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 7, बोकारो स्टील प्लांट टिंबटिंबमध्ये स्थित आहे? 1 छत्तीसगड, 2 आसाम, 3 पश्चिम बंगाल, 4 झारखंड। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झारखंड। प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादक राज्य टिंबटिंब आहे? 1 गुजरात, 2 पश्चिम बंगाल, 3 महाराष्ट्र, 4 उत्तर प्रदेश। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 11, कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळकांद्वारे प्रकाशित झाले होते? 1 सकाळ, 2 दर्पण, 3 केसरी, 4 नवसत्यम। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केसरी। प्रश्न क्रमांक 12, सिंधू खोरे संस्कृतीशी संबंधित असलेले टिंबटिंब हे शहर गुजरातच्या वर्तमान स्थानात आहे? 1 मेहरगड, 2 लोथल, 3 मोहिंजोदडो, 4 हडप्पा। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोथल। प्रश्न क्रमांक 13, भारतातील केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे? 1 दुर्गापूर, 2 कोलकाता, 3 सिलिगुडी, 4 रांची। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुर्गापूर। प्रश्न क्रमांक 14, प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? 1 ग्रामसेवक, 2 सरपंच, 3 तहसीलदार, 4 तलाठी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तलाठी। प्रश्न क्रमांक 15, आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 1 दादोबा पांडुरंग तर्खडकर, 2 विष्णुशास्त्री पंडित, 3 गोपाळ हरी देशमुख, 4 बाळशास्त्री जांभेकर। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विष्णुशास्त्री पंडित। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे? 1 भारत निवडणूक आयोग, 2 राज्य निवडणूक आयोग, 3 महाराष्ट्र कॅबिनेट, 4 लोकसेवा आयोग। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य निवडणूक आयोग। प्रश्न क्रमांक 17, सरपंचांची निवड कोणाकडून केली जाते? 1 ग्रामसभेकडून, 2 गावातील मतदारांकडून, 3 ग्रामपंचायत सदस्यांकडून, 4 सामान्य लोकांकडून। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गावातील मतदारांकडून। प्रश्न क्रमांक 18, गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो? 1 जिल्हाधिकारी, 2 तहसीलदार, 3 गटविकास अधिकारी, 4 सरपंच। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तहसीलदार। प्रश्न क्रमांक 19, विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले? 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, 2 अटल बिहारी वाजपेयी, 3 शशी थरूर, 4 नरेंद्र मोदी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम। प्रश्न क्रमांक 20, दाल सरोवर कोठे आहे? 1 जम्मू काश्मीर, 2 ओडिसा, 3 आसाम, 4 राजस्थान। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर। प्रश्न क्रमांक 21, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावरील पुस्तक ताईच्या लेखिका कोण आहेत? 1 मेधा किरीट, 2 अकिरा जोशी, 3 ज्योत्स्ना कोलटकर, 4 गिरिजा शास्त्री। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेधा किरीट। प्रश्न क्रमांक 22, भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे? 1 नागपूर, 2 नांदेड, 3 बंगळूर, 4 कोल्हापूर। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंगळूर। प्रश्न क्रमांक 23, स्त्रीलिंगी शब्द ओळखा। 1 वरात, 2 वित्त, 3 वध, 4 वैराग्य। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वरात। प्रश्न क्रमांक 24, विरुद्धार्थी शब्द ओळखा। ऐच्छिक, 1 अपरिहार्य, 2 इच्छान्वित, 3 अऐच्छिक, 4
निऐच्छिक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपरिहार्य. प्रश्न क्रमांक 25 द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात? 1 आणि व अथवा, 2 हो आहे, 3 ते त्या, 4 साठी होतो त्यांचे. उत्तर आहे 1 आणि व अथवा. प्रश्न क्रमांक 26 विधुर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? 1 विदुषी, 2 विधुरीण, 3 सधवा, 4 विधवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विधवा. प्रश्न क्रमांक 27 पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा. हरणासारखे डोळे असणारी. 1 मृगनयना, 2 मीनाक्षी, 3 मृगांनी, 4 कमलाक्षी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मृगनयना. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. 1 कर्म, 2 शुभ्र, 3 गर्द्र, 4 धर्म. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गर्द्र. प्रश्न क्रमांक 29 टिंबटिंब प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते. 1 कर्मणी, 2 केवल, 3 कर्तरी, 4 भावे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्तरी. प्रश्न क्रमांक 30 झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? 1 स्त्रीलिंग, 2 नपुंसकलिंग, 3 पुल्लिंग, 4 उभयलिंग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 31 आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो? 1 ऑगस्ट, 2 9 ऑगस्ट, 3 9 जून, 4 12 ऑगस्ट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 32 सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते? 1 10 वर्षापर्यंत, 2 8 वर्षापर्यंत, 3 12 वर्षापर्यंत, 4 18 वर्षापर्यंत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 वर्षापर्यंत. प्रश्न क्रमांक 33 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? 1 इंदिरा गांधी, 2 सरोजिनी नायडू, 3 आनंदीबाई जोशी, 4 प्रतिभाताई पाटील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रतिभाताई पाटील. प्रश्न क्रमांक 34 कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो? 1 हेट्राझान, 2 अल्बेंडाझोल, 3 डॅप्सोन, 4 आयोडीन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॅप्सोन. प्रश्न क्रमांक 35 सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? 1 रघुराम राजन, 2 रघुराम माशेलकर, 3 शक्तिकांत दास, 4 उर्जित पटेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शक्तिकांत दास. प्रश्न क्रमांक 36 मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही प्रामुख्याने कोणत्या गटासाठी आहे? 1 किशोरवयीन मुले, 2 ज्येष्ठ नागरिक, 3 पदवीधर तरुण, 4 निवृत्त शासकीय अधिकारी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पदवीधर तरुण. प्रश्न क्रमांक 37 GST म्हणजे 1 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, 2 गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स, 3 गुड्स अँड सेल्स टॅक्स, 4 गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रश्न क्रमांक 38 सिल्वर नायट्रेटचे रेणुसूत्र ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AgNO3. प्रश्न क्रमांक 39 सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? 1 तुकडोजी महाराज, 2 महात्मा फुले, 3 सावित्रीबाई फुले, 4 संत ज्ञानेश्वर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 40 ऑस्टिओलॉजी हे कशाचे अभ्यासाचे शास्त्र आहे? 1 दात, 2 हाडे, 3 त्वचा, 4 कॅन्सर पेशी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हाडे. प्रश्न क्रमांक 41 हवाई दल प्रमुखास काय म्हणतात? 1 ॲडमिरल, 2 एअर चीफ मार्शल, 3 एअर कमांडर, 4 ब्रिगेडियर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एअर चीफ मार्शल. प्रश्न क्रमांक 42 द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1 जग्गी वासुदेव, 2 चेतन भगत, 3 अमीश त्रिपाठी, 4 जॉन रस्किन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमीश त्रिपाठी. प्रश्न क्रमांक 43 सेतू समुद्रम प्रकल्पासंबंधात केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली? 1 डॉक्टर राजेंद्र पचौरी, 2 डॉक्टर सुनीता नारायण, 3 वर्मा समिती, 4 डॉक्टर रघुनाथ माशेलकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र पचौरी. प्रश्न क्रमांक 44 सन 2016 मध्ये कोणत्या व्यक्ती संतपद बहाल करण्याचा विषय चर्चेत होता? 1 मदर तेरेसा, 2 बाबा रामदेव, 3 ओशो, 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मदर तेरेसा. प्रश्न क्रमांक 45 राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे? 1 गोंदिया, 2 सांगली, 3 नागपूर, 4 कोल्हापूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 46 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? 1 विनोबा भावे, 2 धोंडो केशव कर्वे, 3 किरण बेदी, 4 ग.वा. मावळणकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 47 नागालँडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? 1 गंगटोक, 2 कोहिमा, 3 इटानगर, 4 इम्फाळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोहिमा. प्रश्न क्रमांक 48 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? 1 उत्तराखंड, 2 झारखंड, 3 मध्य प्रदेश, 4 महाराष्ट्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड.
प्रश्न क्रमांक 49. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. 1. रवींद्रनाथ टागोर साहित्य. 2. सी.व्ही. रामन भौतिकशास्त्र. 3. हरगोविंद खुराना रसायनशास्त्र. 4. सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरगोविंद खुराना रसायनशास्त्र. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा सदस्य नाही? 1. रशिया. 2. ब्राझील. 3. दक्षिण कोरिया. 4. चीन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 51. APJ अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी पुढीलपैकी कोण आहेत? 1. अपंग व्यक्ती. 2. राज्यस्तरीय खेळाडू. 3. सुशिक्षित बेरोजगार. 4. गर्भवती महिला व स्तनदा माता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गर्भवती महिला व स्तनदा माता. प्रश्न क्रमांक 52. भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत? 1. A.K. ठाकूर. 2. R.K. माथुर. 3. सुमित मलिक. 4. गोविंद प्रसाद माथुर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुमित मलिक. क्रमांक 53. पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे राज्य कोणते? 1. महाराष्ट्र. 2. राजस्थान. 3. गुजरात. 4. केरळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न क्रमांक 54. पुढीलपैकी कोणती जात ही करडई या पिकाची नाही? 1. तारा. 2. भीमा. 3. चंद्रमुखी. 4. गिरणा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंद्रमुखी. प्रश्न क्रमांक 55. न्यूमूर हे बेट खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील विवाद्य विषय गणला जातो? 1. भारत बांगलादेश. 2. भारत श्रीलंका. 3. भारत मालदीव. 4. भारत पाकिस्तान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत बांगलादेश. प्रश्न क्रमांक 56. कितव्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे? 1. 91वी. 2. 92वी. 3. 93वी. 4. 94वी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 92वी. प्रश्न क्रमांक 57. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती? 1. विनोद तावडे समिती. 2. डॉक्टर A.H. साळुंखे समिती. 3. टहली आणि समिती. 4. विजय नाहटा समिती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विजय नाहटा समिती. प्रश्न क्रमांक 58. जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? 1. मुंबई. 2. नागपूर. 3. पुणे. 4. औरंगाबाद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही? 1. क्रौंचवध. 2. अमृतवेल. 3. ययाती. 4. शारदा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शारदा. प्रश्न क्रमांक 60. राष्ट्रीय सुरक्षा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1. 3 मार्च. 2. 4 मार्च. 3. 8 मार्च. 4. 12 मार्च. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 मार्च. प्रश्न क्रमांक 61. भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्यापैकी चुकीची जोडी ओळखा. 1. दूधसागर गोवा. 2. चित्रकूट छत्तीसगड. 3. शिवसमुद्रम तमिळनाडू. 4. पुनासा राजस्थान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवसमुद्रम तमिळनाडू, कारण हा कर्नाटकात आहे. प्रश्न क्रमांक 62. आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1. कर्मणी. 2. भावे. 3. कर्तरी. 4. संकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी. प्रश्न क्रमांक 63. खालील शब्दाचा समास कोणत्या प्रकारचा आहे? पुरणपोळी. 1. मध्यमपद लोपी समास. 2. तत्पुरुष समास. 3. द्वंद्व समास. 4. अव्ययी भाव समास. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्यमपद लोपी समास. प्रश्न क्रमांक 64. घ हा वर्ण टिंबटिंब आहे. 1. दंत्य. 2. औष्ठ्य. 3. कंठ्य. 4. तालव्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंठ्य. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? 1. सह्याद्री. 2. त्यांनी. 3. फरफटले. 4. गातो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्यांनी. प्रश्न क्रमांक 66. भाजीपाला शब्दाचे लिंग ओळखा. 1. पुल्लिंग. 2. स्त्रीलिंग. 3. नपुंसकलिंग. 4. उभयलिंग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 67. कोणत्या शब्दास षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे? 1. देवाचा. 2. देवाने. 3. देवा. 4. देवाला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देवाचा. षष्ठी विभक्ती प्रत्यय आहेत चा, ची, चे. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? 1. क. 2. घ. 3. ग. 4. म. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क. प्रश्न क्रमांक 69. लिहित आहे हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? 1. सकर्मक. 2. क्रियावाचक. 3. संयुक्त क्रियापद. 4. वर्तमान क्रियापद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 70. समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? 1. कालवाचक. 2. स्थलवाचक. 3. तुलनावाचक. 4. हेतुवाचक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्थलवाचक. प्रश्न क्रमांक 71. मरणात खरोखर जग जगते अलंकार ओळखा. 1. दृष्टांत. 2. विरोधाभास. 3. उत्प्रेक्षा. 4. सार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विरोधाभास. प्रश्न क्रमांक 72.
कोणती 2 वर्णे जोडाक्षरे आहेत? 1 घ ग, 2 ज झ, 3 प फ, 4 क्ष ज्ञ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षत्रियचा क्ष आणि ज्ञानेश्वरचा ज्ञ. प्रश्न क्रमांक 73 मुलाहिजा बाळगणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? 1 परवा करणे, 2 बेजार होणे, 3 माघार घेणे, 4 अपमान करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परवा करणे. प्रश्न क्रमांक 74 मंदिर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? 1 साधित शब्द, 2 सिद्ध शब्द, 3 तत्सम शब्द, 4 तद्भव शब्द. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तत्सम शब्द. प्रश्न क्रमांक 75 शुद्ध शब्द कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निलिमा. प्रश्न क्रमांक 76 विशेष नाम ओळखा. 1 सरस्वती, 2 नवलाई, 3 वाघ, 4 महासागर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरस्वती. प्रश्न क्रमांक 77 विशेषण नसणारा शब्द कोणता? 1 मन, 2 सदृढ, 3 गोरा, 4 आरोग्यवान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मन. प्रश्न क्रमांक 78 एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? 1 राजकोट, 2 कोइंबतूर, 3 जोधपूर, 4 बंगळुरू. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोधपूर. प्रश्न क्रमांक 79 भाभा अनुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली होती? 1 अमेरिका, 2 इंग्लंड, 3 रशिया, 4 फ्रान्स. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंग्लंड. प्रश्न क्रमांक 80 इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? 1 लॉर्ड कॅनिंग, 2 रॅम्से मॅकडोनाल्ड, 3 लॉर्ड रिपन, 4 लॉर्ड माउंटबॅटन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॅम्से मॅकडोनाल्ड. प्रश्न क्रमांक 81 चिकनगुनिया हा रोग टिंबटिंब पासून होतो. 1 विषाणूपासून, 2 जीवाणूंपासून, 3 कवकापासून, 4 प्रोटोझोआंपासून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विषाणूंपासून. प्रश्न क्रमांक 82 निगोज अहमदनगर येथील टिंबटिंब नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. 1 कुकडी, 2 सीना, 3 मुळा, 4 प्रवरा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुकडी. प्रश्न क्रमांक 83 औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 भंडारा, 2 चंद्रपूर, 3 गोंदिया, 4 नागपूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. प्रश्न क्रमांक 84 महाराष्ट्र टिंबटिंबच्या उत्तर पश्चिम भागात वसलेले आहे. 1 माळवा पठार, 2 दख्खन पठार, 3 छोटा नागपूर पठार, 4 मारवाड पठार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 85 दादासाहेब फाळके निर्मित असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता? 1 सत्यवान सावित्री, 2 मोहिनी भस्मासूर, 3 राजा हरिश्चंद्र, 4 लंका दहन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजा हरिश्चंद्र. प्रश्न क्रमांक 86 गिर वन जे आशियाई सिंहांचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 केरळ, 4 आंध्र प्रदेश. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. प्रश्न क्रमांक 87 इन्सुलिन या टिंबटिंबमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते. 1 प्रथिन, 2 विकर, 3 संप्रेरक, 4 जीवनसत्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इन्सुलिन हे एक संप्रेरक आहे. प्रश्न क्रमांक 88 राजस्थानमध्ये डेझर्ट फेस्टिवल मरु महोत्सव टिंबटिंब येथे आयोजित केला जातो. 1 जयपूर, 2 कोटा, 3 बिकानेर, 4 जैसलमेर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जैसलमेर. प्रश्न क्रमांक 89 जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आलेले कास पठार महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात आहे. 1 पालघर, 2 सातारा, 3 नाशिक, 4 रत्नागिरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. प्रश्न क्रमांक 90 आवृत्त बीजे ही पुढीलपैकी कोणत्या वनांचे वैशिष्ट्य आहे? 1 सूचीपर्णी वने, 2 सदाहरित वने, 3 पानझडी वने, 4 काटेरी वने. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूचीपर्णी वने. प्रश्न क्रमांक 91 उष्णकटिबंधीय सदाहरित वनांप्रमाणे पुढीलपैकी कोणते प्रजातींमध्ये समृद्ध आहे? 1 प्रवाळ भित्ती, 2 काटेरी वने, 3 सूचीपर्णी वने, 4 वाळवंट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवाळ भित्ती. प्रश्न क्रमांक 92 पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजे टिंबटिंब होय. 1 दृढीभवन, 2 बाष्पीभवन, 3 शीतकरण, 4 उष्णता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृढीभवन. प्रश्न क्रमांक 93 भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष घेतला आहे? 1 कॅनडा, 2 युनायटेड किंगडम, 3 ऑस्ट्रेलिया, 4 जर्मनी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युनायटेड किंगडम. प्रश्न क्रमांक 94 पुढीलपैकी कोणते राज्य व केंद्रशासित प्रदेश फ्रेंच रिव्हिएरा ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते? 1 दमण आणि दीव, 2 पुदुच्चेरी, 3 गोवा, 4 चंदीगड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुदुच्चेरी. प्रश्न क्रमांक 95 फुलकारी फुल प्रिंट भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? 1 पंजाब, 2 हिमाचल प्रदेश, 3 उत्तराखंड, 4 जम्मू काश्मीर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब. प्रश्न क्रमांक 96 लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते? 1 जी व्ही मावळणकर, 2 सुमित्रा महाजन, 3 सोमनाथ चटर्जी, 4 हुकुम सिंह.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जी.व्ही. मावळणकर. प्रश्न क्रमांक 97. कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते? 1 मुंबई, 2 हैदराबाद, 3 बेंगलुरू, 4 गुरुग्राम. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंगलुरू. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्रातील कृष्णा नदी ही टिंबटिंब नदी आहे. 1 उत्तर वाहिनी, 2 पूर्व वाहिनी, 3 पश्चिम वाहिनी, 4 दक्षिण वाहिनी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्व वाहिनी. प्रश्न क्रमांक 99. जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? 1 येलोस्टोन नॅशनल पार्क, 2 मानस राष्ट्रीय उद्यान, 3 कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, 4 माउंट केनिया राष्ट्रीय उद्यान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 येलोस्टोन नॅशनल पार्क. हे अमेरिकेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 100. मानवाच्या कोणत्या इंद्रियांवर हिपॅटायटिसचा प्रादुर्भाव होतो? 1 हृदय, 2 यकृत, 3 किडनी, 4 फुफ्फुस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यकृत. हा आहे आजचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 101. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात देण्यात आली आहे? 1 15, 2 16, 3 17, 4 14. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17. भारतीय संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कलम 17 मध्ये देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. आपला प्रतिसाद आम्हाला नवनवीन गोष्टी करण्याचा उत्साह देत असतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच अशाच नवनवीन प्रश्नोत्तरांच्या व्हिडिओसाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लवकरच भेटूया नवीन प्रश्नांसोबत. धन्यवाद. जय हिंद.